सध्या नाशिक जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असून धुके आणि थेंब थेंब पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। या बदललेल्या हवामानाचा द्राक्ष बागांवर आणि कांदा पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो। द्राक्ष बागांवरील परिणाम ढगाळ हवामान आणि दमट परिस्थितीमुळे द्राक्ष बागांमध्ये भुरी आणि डाउनी मिल्ड्यू यासारखे बुरशीजन्य रोग आढळण्याची शक्यता वाढली आहे। या रोगांमुळे द्राक्षाची फळे कुजतात, ज्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटते। द्राक्ष बागायतदारांसाठी हवामानातील या बदलामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे। कांदा पिकांचे नुकसान पावसामुळे कांदा पिकांच्या मुळांभोवती पाणी साचून कूज होण्याची शक्यता वाढते। परिणामी कांद्याच्या कंदांची गुणवत्ता कमी होते आणि त्याचा दीर्घकालीन साठवणुकीवर परिणाम होतो। शिवाय वाढलेल्या आर्द्रतेमुळे कांदा पिकांवर कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। द्राक्ष बागायतदारांसाठी वेळोवेळी बागेची फवारणी करून बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवावे। कांदा शेतकऱ्यांसाठी शेतात योग्य प्रकारे जलनिचरा व्यवस्थापन करावे आणि कीटकनाशकांना मर्यादित व नियोजित वापर करावा। तसेच योग्य त्या बुरशीनाशकांची फवारणी करावी। शक्यतो या वातावरणात पोषक औषधांचा वापर करणे टाळावे। हवामान खात्याच्या अलर्टवर लक्ष ठेवून आपल्या पिकांची काळजी घ्यावी। शेतकरी बांधवांसाठी सध्या परिस्थिती आव्हानात्मक असली तरी योग्य उपाययोजनांमुळे संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी वैभव भांबर, नाशिक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।